नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास आपले सरकार पोर्टल संबंधित एक महत्त्वाची अपडेट, जी की आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे। काय आहे ती अपडेट? की आपले सरकार सेवा केंद्रामध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये 138 सर्व्हिसेसची एकूण भर पडणार आहे। आणि त्याचबरोबर आपण जे डॉक्युमेंट किंवा जे दाखले अप्लाय करतो, जसं की उत्पन्न, डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट, हे तर याच्यामधल्या कुठल्याही डॉक्युमेंटला जास्तीचा जर वेळ लागला तर प्रशासकीय विभाग प्रमुखाला दर दिवशी 1000चा दंड लागणार आहे। असं मी नाही म्हणत, हे बघा, हे अधिकृत तुम्ही इथं वाचू शकता। या संदर्भात पूर्ण न्यूज काय आहे आणि त्याचा आपल्याला फायदा कसा होणार आहे हे संपूर्ण मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। पहा, इथं तुम्ही पाहू शकता की 17 एप्रिलचं DGIPRचं हे वक्तव्य आहे, सॉरी त्यांचं पब्लिकेशन आहे। त्याच्यामध्ये सरळ लिहिलं आहे की आपले सरकार पोर्टलमध्ये उपलब्ध सेवेसाठी किंवा अधिसूचित सेवेसाठी दिरंगाई म्हणजे उशीर करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखाला दर दिवशी 1000 रुपयाचा दंड लागणार आहे। याच्यामुळे लाच घेणाऱ्याला पडणारे आळा बसणारे आळा, असं सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी। आता बघा, सुविधा लाभांसाठी संनियंत्रणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने ट्रॅकिंग प्रणाली आणखी मजबूत करण्याचे सुद्धा आदेश यांना दिलेले आहे। त्याच्यामध्ये बघा आणखी काय काय अपडेट्स दिलेले आहेत की ॲग्रिस्टॅकच्या अद्ययावतीकरणाबाबत आणि वापराबाबत यंत्रणा उभारण्याची सांगितली। वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुद्धा 20 एकर जमीन राखीव ठेवण्याची सांगितली। आणि त्याचबरोबर पहा, राज्य शासनाने सेवा हक्क अधिनियम नियमना अंतर्गत 1027 सेवा अधिसूचित केल्या होत्या। त्याच्यापैकी 527 सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत किंवा देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यापैकी प्रशासकीय विभागाने सर्व अधिसूचित सेवा पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्या, म्हणजे ज्या काय राहिलेल्या बाकीच्या 1027 पैकी ज्या सेवा आहेत त्या सगळ्याच्या द्याव्यात, असं तुम्हाला निर्देश सांगितलेले आहे त्यांना। त्याचबरोबर या दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दर दिवशी 1000 रुपयाचा दंड लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुख्य सचिवांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे आपले येणारे कागदपत्र लवकर येतील असं म्हणायला हरकत नाही। त्याचबरोबर पहा, ज्याच्यामध्ये आपल्या सरकारवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यान्वय, ॲग्रिस्टॅक हे सुद्धा आढावा त्यांनी घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर नागरिकांना पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने त्यांना सांगितले की 138 इंटिग्रेटेड सेवा 31 मे पर्यंत उपलब्ध करून द्याव्यात। तसंच उर्वरित 306 आणि अधिसूचित 15 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन कराव्यात, म्हणजे बाकीच्या सुविधा सुद्धा आपल्याला वापरण्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहेत मित्रांनो। आणि याचं परिपत्रक सुद्धा काढा, असं सुद्धा निर्देश सरळ सरळ मुख्य सचिवांना दिलेले आहे। त्याच्यामध्ये पहा की 15 सप्टेंबरला माहिती त्याच्याबद्दल काय झालं याची माहिती ते घेणार आहेत। आणि महाआयटी कडून, जी कंपनी ह्याला रेग्युलेट करते महाआयटी, त्याच्याकडून घेणार आहेत। आणि ऑक्टोबर पर्यंत जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। आणि महाराष्ट्र देशात अव्वल व्हावा या दृष्टीने त्यांना आपल्याला पूर्ण त्यांना आदेश दिलेले आहेत। तर अशा पद्धतीची ऑफिशियल न्यूज आहे मित्रांनो। तर नक्कीच त्याचा आपला फायदा होईल अशी आपण आशा बाळगूयात। आणि तुम्हाला या संदर्भात काही जर आणखी क्वेरीज असतील तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये।